सुरुवातीला बातमी आहे जालन्यामधल्या अंतरवाली सराटीमधून तब्बल 6 दिवसांनंतर मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित झाले। मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वामध्ये सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची मनधरणी केली आणि 13 जुलैपर्यंत जरांगेंच्या मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन दिले। मनोज जरांगे यांच्या 6 दिवसांच्या उपोषणाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर म्हणजे जो 1 महिन्याचा वेळ दाराने आम्हाला दिलेला आहे त्याच्या आज निश्चितपणे याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित झालंय। जरांगेंनी राज्य सरकारला आता 1 महिन्याचा नवा अल्टिमेटम दिलाय। 6 दिवसांच्या प्रयत्नानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला मनोज जरांगेंची मनधरणी करण्यात यश मिळालं। 13 जुलैपर्यंत सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलंय। माझी दादाला विनंती आहे की एवढ्या लाखो लोकांच्या समोर सरकारचा मंत्री म्हणून मी आपल्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं ज्या ज्या गोष्टी इथं मान्य केलेल्या आहेत त्याची पूर्तता करणं ही राज्य सरकारचा मंत्री म्हणून माझी कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे। आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर म्हणजे जो 1 महिन्याचा वेळ दाराने आम्हाला दिलेला आहे त्याच्या आज निश्चितपणे याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ एवढी ग्वाही देतो। आमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊ दादांनी हे उपोषण स्थगित करावं अशी परत एकदा दादांना या ठिकाणी मी विनंती करतो। उपोषण, अल्टिमेटम आणि पुन्हा उपोषण, गेल्या 1.5 वर्षांपासून जरांगेंचा हा लढा सुरूच आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं, मात्र सगळे सोयऱ्यांना आरक्षणाच्या मागणीला बगल दिली। जरांगेंनी आपल्या मागणीवर ठाम राहत पुन्हा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। राज्य सरकार खेळवत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय, पण यावेळी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विधानसभेला 288 जागांवर लढण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्गी काढा, आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही। हे पहिल्यापासून मी 10 महिन्यापासून बोलतो, मलाही नाही जायचं, माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं। तुम्ही जर नाही दिलं तर आमचा नाविलाज आम्हाला विधानसभा लढावे लागणार आहे। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला आंतरवलीच्या गावकऱ्यांचं मोठं बळ मिळालं होतं, पण यावेळी गावकऱ्यांनी जरांगेंच्या उपोषणाला विरोध केल्यानं जरांगेंची अडचण झाली। मनोज जरांगेच्या उपोषणाला आंतरवाली सराटी गावात 2 गट झाले होते। गावाचा सामाजिक सलोखा बिघडलेला असल्याचं कारण देत गावकऱ्यांनी उपोषणाला विरोध केला होता। मात्र गावकऱ्यांचा विरोध झुगारून मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत उपोषण केलं। राजकीय हेतूतून उपोषणाला विरोध केला जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता। दरम्यान जरांगेंच्या उपोषणाला 1 महिन्यासाठी स्थगिती झालंय, पण सरकारने जरांगेंच्या मागण्याची पूर्तता न केल्यास पुढील आंदोलनाचं ठिकाण कोणतं असेल हा प्रश्न मात्र कायम आहे।